राजकारणी गुंडांचा साव झाल्याची म्हण आपण नेहमी ऐकतो। आज महाराष्ट्राला त्याची पुन्हा प्रचिती आली। नाशिकमधले ठाकरेंच्या शिवसेनेतले सुधाकर बडगुजर यांच्याबद्दलही आपल्याला तसंच म्हणता येईल, कारण अखेर ते भाजपवासी झाले। भाजपचा गमछा त्यांच्या गळ्यात पडला आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला, कारण त्यांच्यातलं परिवर्तन आज पूर्ण झालं। ज्या बडगुजरांचं भाजपमध्ये ग्रँड असं वेलकम झालं, ते कधी काळी भाजपच्या नेत्यांना विलन वाटत होते। भाजपमधल्या कट्टर हिंदुत्ववादी नितेश राणेंनी या बडगुजरांवर कितीतरी आरोप केले हो। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता सोबत संबंध असल्याची लांछनं लावली। कुठल्या तरी रिसॉर्टवर पार्टीत नृत्य सादर करतानाचे व्हिडिओ सभागृहात दाखवून नाही ते बोलले। पुरावे म्हणून फोटो झळकावले। या माणसाला जेलमध्ये टाका म्हणत सभागृहात अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं। त्यांच्यावर धाडी टाकल्या, गुन्हे दाखल केले। दुसरा तिसरा कोणी असता तर खचून गेला असता, अजून गुन्हेगारीकडे वळला असता। पण सुधाकर बडगुजरांनी स्वतःला बदलायचं ठरवलं। त्यांनी कसोशीने प्रयत्न सुरू केले, स्वतःमध्ये परिवर्तनाची एक सुरुवात सुरू केली आणि त्यासाठी त्यांनी मार्ग निवडला हिंदुत्वाचा। सलीम कुत्तापासून स्वतःची सोडवणूक तर केलीच केली, पण त्याच वेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मार्गावरून चालण्याचा कठोर निर्णय घेतला। या मार्गात त्यांनी अनेक गोष्टींचा त्याग केला। आरोप करणाऱ्या नितेश राणेंच्या नाकावर टिचून तेही 100% भगवाधारी बनले। बडगुजरांनी हिंदुत्वाच्या दिशेने जोरदार प्रवास सुरू केला। हा प्रवास आज भाजपच्या मुख्यालयात येऊन थांबला। काळाचा महिमा बघा, कधी काळी आरोप करून त्यांच्या विरोधात रान पेटवणाऱ्या नितेश राणेंना सुद्धा बडगुजरांचं सहर्ष स्वागत करण्याशिवाय पर्याय उरला नाही। इतके बडगुजर हिंदुत्ववादी झाले। आजच्या काळात वजन कमी करणं, प्लास्टिक सर्जरी करून चेहरा बदलणं तंत्रज्ञानानं सहज शक्य आहे, पण वैचारिक बदल, त्या वैचारिक बदलासाठी ताकद लागते, तपश्चर्या लागते। अध्यात्म सांगतं की वैचारिक बदल हा सगळ्यात मोठा बदल असतो। कधी काळी अंडरवर्ल्ड डॉनच्या हस्तकाची संगत करणारे सुधाकर बडगुजर ते आजचे सुधारलेले सुधारक बडगुजर, याला तर परिवर्तन म्हणतात। कदाचित गुंडांचा साव होणं यालाच म्हणतात। शेवटी राजकारण असतं कशासाठी? सत्तेसाठी नाही, अजिबात नाही। ते असतं परिवर्तनासाठी। मग ते परिवर्तन सामाजिक आर्थिक असू शकतं किंवा व्यक्तीचंही असू शकतं। मग प्रश्न आहे, विरोधक टीका का करतात? विरोधकांचा परिवर्तनाच्या राजकारणावर विश्वास राहिलेला नाहीये का? दरम्यान विरोधक असंही म्हणतायत की आजवर भाजपच्या वॉशिंग मशीन मधून नेते धुवून निघायचे, आता तर ते भगव्या रंगाने रंगून सुद्धा निघतायत। खरंच या तथ्य आहे का? चर्चा करूया। सुधाकर बडगुजर अखेर भाजपवासी। विरोधानंतरही पक्षप्रवेशाचा घाट। आधी प्रवेशावरनं संभ्रम, मग प्रवेश। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेच अंधारात होते। सुधाकर बडगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही। तर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणांना कसलीच कल्पना नव्हती। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या गुलदस्त्यात असतात। त्यामुळे गुलदस्त्यात असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या गुलदस्त्यात राहणं पण फार गरजेचं असतं। त्याचं झालं असं की नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नेते सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला। हे दोन्ही नेते आपापल्या कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेनं ताफा घेऊन निघाले। पण महत्त्वाची बाब म्हणजे या पक्षप्रवेशाची खबरच प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांना नव्हती। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम, आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं, त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय, एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही। सुधाकर बडगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही। प्रदेशाध्यक्षांना अंधारात ठेवून एखादा पक्षप्रवेश कसा होईल याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। पण बडगुजर आणि घोलप हे दोन्ही नेते मुंबईत दाखल होताच सगळी सूत्र हल्ली। तोवर भाजप पक्ष कार्यालयात प्रवेशाची तयारीही झाली होती, कारण या पक्षप्रवेशाची सगळी सूत्र मंत्री गिरीश महाजनांच्या हातात होती।
पक्षप्रवेशाला प्रदेशाध्यक्षांच्या अनुपस्थितीवरनं चर्चा रंगलेली असतानाच गिरीश महाजनांनी एक फोन कॉल केला आणि काही वेळातच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पक्ष कार्यालयात दाखल झाले आणि मग त्यांनी हा खुलासा केला. मला वाटलं उद्या परवा आपल्याला पक्षप्रवेश करायचा आहे असा निर्णय त्या ठिकाणी होईल, पण माननीय गिरीश भाऊंनी आज त्या ठिकाणी पक्षप्रवेश ठरवला. खरं तर मी आणि रवी चव्हाणजी नंतर आम्हाला त्या ठिकाणी हा पक्षप्रवेश ठरल्यानंतर शेवटी पक्षप्रवेश हा उद्या किंवा परवा असा विषय होता, पण आजच त्या ठिकाणी मंगळवारी चांगला दिवस असल्यामुळं गिरीश भाऊंनी आज ठरवलं. त्यामुळं आम्हाला जे त्या ठिकाणी या पक्षप्रवेशाला येण्याकरता थोडा उशीर झाला. सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलप यांनी भाजपत का प्रवेश केला याचं कारणही यावेळी सांगितलं. पक्षासाठी त्यांनी ते काम केलं, परंतु अचानक नीतीने हाला घातला आणि माझ्यावरती कारवाई केली. ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल. मी केवळ बडगुजरचा अपमान झाला, तो चांगला प्रामाणिक कार्यकर्ता, त्याला काढून टाकलं म्हणून मी त्याच्याबरोबर आलेलो आहे. आणि आमच्यासारख्या ज्येष्ठांचा सुद्धा सन्मान होत नाही, आणि मग अशा ठिकाणी कशाला राहायचं. सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश झालेला असला तरी भाजपच्या नाशिकच्या आमदार सीमा हिरे यांनी विरोध दर्शवलेला, पण त्यांच्या विरोधानंतर सुद्धा बडगुजरांना पक्षप्रवेश दिला गेलाय. सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध काही लपलेला नाहीये आणि त्यामुळेच की काय बडगुजरांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्ष यांना अंधारात ठेवण्यात आलं होतं अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. पण या पक्षप्रवेशासाठी गिरीश महाजन आग्रही असल्याचं दिसतं, पण या मुद्द्यावरनं बरंच राजकीय नाट्यही रंगलं. लक्ष्मण घाटोळसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत.